नागरिकांचा दृढ विश्वास अमरावती 24 मध्ये आपले स्वागत। कोविड-19 अंतर्गत कंत्राटी पदांना चालू ठेवून बेरोजगार होण्यापासून वाचवावे यासाठी जिल्हाधिकारी यांना कंत्राटी कर्मचारी यांनी निवेदन दिले आहे। कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आम्ही गेल्या 5 महिन्यांपासून कोविड हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला कोविडमध्ये ड्युट्या करतोय आणि आता एकदम अचानक आम्हाला रिलिव्हिंगच्या ऑर्डर दिल्या। म्हणजे आता तुम्हाला 3 महिने पूर्ण झाले अशा काही लोकांना आमच्यामधला काढण्यात आलं आहे। जवळपास 55 जणांची लिस्ट आहे आणि कक्षसेवक आहेत 30, त्या लोकांना काढण्यात आलं। आता काढताना हा पण विचार केला नाही की गेल्या 5 महिन्यापासून जेव्हा कोणी काम करायला इथे यायला तयार नव्हतं, यांचा परमनंट जो स्टाफ आहे तो सुद्धा काम करायला यायला तयार नव्हता। अशा परिस्थितीमध्ये आमच्या मुली ज्या यंग आहे 20 वर्षाच्या मुली ज्या आता जस्ट पास आउट झाल्या, या मुली काम करायला यायला इथे तयार झाल्या आणि आता एकदम अचानक 3 महिने पूर्ण झाले आहे, पेशंट कमी झाले, तर आता यांना कर्मचाऱ्यांची गरज नाही आहे म्हणून अचानक काढून फेकतायत। आम्हाला आधी 8 दिवस आधी इंटिमेशन लेटर सुद्धा मिळालं नाही आहे की बा अशी परिस्थिती आहे की पेशंट कमी होत आहेत, एवढ्या स्टाफची गरज नाही आहे। तर आता तुम्हाला आम्ही काही दिवस सध्या रिलीव्ह करून किंवा काही दिवसांचा गॅप देऊन पुढे आम्ही तुम्हाला काहीतरी संधी देऊ। कुठल्याही प्रकारची शाश्वती पण देण्यात येत नाही आहे। आमच्यासोबत कलेक्टर साहेब बोलायला सुद्धा तयार नाही आहेत। आता आम्ही सध्या विभागीय आयुक्त कार्यालयावरती आलो आहे। याआधी आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलो होतो पण सर तिथे अवेलेबल नव्हते। मागच्या वेळेला पण आम्ही जेव्हा निवेदन घेऊन आलो त्यावेळेला पण सर अवेलेबल नव्हते, तेव्हा पण आम्ही इथे आलो, यांना पण दिलं, पण कोणी पण याची काहीच दखल घेत नाही आहे। शेवटी आज सर इथे आहे असं माहिती पडलं, तर म्हणून आम्ही सगळेजण तिथपासून इथे आलो आहे आणि आज सरांना भेटल्याशिवाय तरी आम्ही जाणार नाही, कारण की सरांनी एकदा तरी आमच्यासोबत बोलायला पाहिजे। जेव्हा 300 ते 350 पेशंट होते, सर स्वतः येऊन हॉस्टेलला यायचे, सर स्वतः सगळ्यांना जमा करायचे आणि तेव्हा आमच्यासोबत बोलायचे, तुमचे प्रॉब्लेम काय आहे, तुम्हाला काही अडचण आहे का, सगळ्या विषयांवर आमच्यासोबत बोलल्या जायचं। आणि आज जेव्हा आम्हाला काढून टाकले तेव्हा एकदा पण आमच्याशी बोलायला सुद्धा तयार नाही। स्वतः तर त्यानंतर आलेच नाही, पण आम्ही 3-3 वेळेस येतो इथे पण एकदा पण आम्हाला भेटले नाही आहेत। तर आज आमची एवढीच इच्छा आहे की सरांनी स्वतः प्रत्यक्षात आम्हाला भेटावं, आमच्या अडचणी ऐकून घ्याव्या आणि पुढे आमच्यासाठी काय करण्यात येईल की ज्या जागा खाली आहेत, काही ठिकाणी कंत्राटी पदाच्या जागा खाली आहेत, आम्हाला नियमित करा किंवा रेग्युलर, आमची काहीच तशी डिमांड नाही आहे। फक्त ज्या जागा खाली आहेत तर इथनं रिलीव्ह करता येतं तिकडे आम्हाला रुजू करून घेण्यात यावं एवढीच आमची इच्छा आहे।